इयत्ता 8वी विषय मराठी घटक उपयोजित लेखन। आजचा आपला घटक आहे पत्र लेखन। उपयोजित लेखन या प्रश्नामध्ये पत्र लेखन हा प्रश्न क्रमांक 5 आपल्याला 5 मार्कांसाठी इयत्ता 10वीला विचारण्यात येतो। तर पत्रलेखन ही एक कलाच आहे। पत्रलेखनात आपण आपल्या मनातील भावना, विचार, आपल्याला काय वाटते हे दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, बरोबर ना? म्हणून पत्र असं लिहिलं पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं आहे हे समोरच्याला बरोबर कळले पाहिजे। असं झालं तरच आपला पत्रलिखाण हे अतिशय उत्कृष्ट व सफल होईल। पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत, अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र। अनौपचारिक पत्रात म्हणजेच तर इनफॉर्मल लेटर म्हणजेच हे पत्र घरगुती स्वरूपाचे असते। हे पत्र कुटुंबातील व्यक्तींना, मित्रांना, जिव्हाळ्याच्या लोकांना लिहिले जाते। या स्वरूपाच्या पत्रात आपल्या भावना योग्य प्रकारे प्रभावी शब्दात व्यक्त झाल्या पाहिजेत। ते कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागेल। अशा प्रकारचं पत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे। पत्राचा विषय नीट समजून घ्यावा। प्रथम डाव्या कोपऱ्यात तारीख लिहिणं आवश्यक आहे। ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे तिचा योग्य तो उल्लेख करावा। म्हणजे मित्राला पत्र असेल तर प्रिय, आपल्यापेक्षा मोठ्यांना पत्र लिहायचं असेल तर आदरणीय, तीर्थस्वरूप असा उल्लेख करावा। प्रिय मित्र, उदाहरणार्थ प्रिय मित्र, सप्रेम नमस्कार, किंवा ती आई बाबा, ती म्हणजे तीर्थस्वरूप, किंवा इतरांना शी सा न वी वी म्हणजेच शिरसाष्टांग नमस्कार, विनंती, विशेष असा मायना असावा। येथे घरगुती पत्रुपाचं पत्र आहे, इनफॉर्मल लेटर आहे, त्यामुळे येथे पत्राचा विषय लिहिण्याची गरज नाही। पण ज्या पद्धतीने ज्या प्रकारचं पत्र दिलेलं असेल त्या विषयाप्रमाणे आपल्याला त्या पत्रामध्ये प्रेम, आपुलकी वाटेल असे लेखन करायला हवे। त्याचे क्षेमकुशल आपल्याला विचारावे लागेल। आणि शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता लिहिणे आवश्यक आहे। तर हे सगळं झालं अनौपचारिक पत्राबाबत। आता आपण बघूया औपचारिक पत्र कसे लिहायचे। तर औपचारिक पत्र जे आहे ते म्हणजे ऑफिशियल लेटर असतं, फॉर्मल लेटर असतं। म्हणजेच हे पत्र काय असतं, कार्यालयीन किंवा व्यावसायिक स्वरूपाचे लिहिलं जातो। येथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की पत्राच्या स्वरूपाला डाव्या कोपऱ्यात दिनांक अवश्य टाकावा। त्याखाली लगेचच प्रति आणि त्यानंतर कॉमा करायचा आहे। त्याच्या खालच्या वळीवरती माननीय किंवा महोदय हे लिहून पुन्हा कॉमा करायचा आहे। म्हणजे त्याचं काही जे संबोधन आहे ते तिथे लिहायचं। ते झाल्यानंतर पुन्हा खालच्या ओळीमध्ये ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचे संपूर्ण नाव, त्याचा हुद्दा आणि त्याचं डेझिग्नेशन
त्याचं पद जे पत्रात दिलेलं असतं ते सर्व आपण तिथं एका खाली एक लिहायचं आहे. त्याचं नाव, त्याचा हुद्दा आणि त्याखाली जो काही पत्ता आपल्याला दिलेला आहे, प्रश्नपत्रिकेत जो दिला आहे तो पूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचा आहे. आणि पत्ता पूर्ण झाल्यानंतर शेवटी फुलस्टॉप लिहायचा आहे. नंतर पुढचं काय आहे तर विषय. आता हे फॉर्मल लेटर असल्यामुळे आपल्याला विषय लिहिणं खूप आवश्यक आहे. तो सुद्धा आपल्याला डाव्या कोपऱ्यातच लिहायचा आहे. आणि या विषयात मोजक्या शब्दामध्ये आपण जे पत्र लिहायचं आहे ते लिहायचं आहे. आता याच्या खालची ओळीमध्ये पत्राचं जे लेखन आहे ते विषयाला धरून मोजक्या शब्दामध्ये करायचं आहे. ज्या कारणासाठी पत्र लिहित आहोत त्याचा आशय थोडक्यात मांडायचा आहे. ह्या प्रकारच्या पत्रामध्ये इतर गोष्टी नकोत. घरगुती भाषा नसावी, तर आपली भाषा आदरयुक्त असावी. पत्रामध्ये शेवटी डावीकडे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता आणि ईमेल लिहायचा आहे. त्याचप्रमाणे 2 किंवा 3 पॅरेग्राफ करून आपले जिथे जिथे मुद्दे बदलतात तिथे तिथे पॅरेग्राफ पाडलेच पाहिजेत आणि त्याप्रमाणे हे पत्रलेखन पूर्ण करायचे आहे. आता प्रश्नपत्रिकेमध्ये काय असतं तर पत्रलेखनासाठी 2 कृती दिलेल्या असतात. या 2 कृतींपैकी कोणतीही एक कृती, तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला कोणतीही एक कृती सोडवायची आहे. म्हणजेच कसं येईल आता की प्रश्न क्रमांक 5A यात समजा एखादे निवेदन दिलेलं असेल, जाहिरात दिलेली असेल किंवा सूचना फलकावरील सूचना असेल, निमंत्रण असेल, बातमीचं शीर्षक असेल किंवा एखादी बातमीच दिलेली असेल, यापैकी कुठलीही माहिती एका चौकटीमध्ये देतात आणि त्याचा आधार घेऊन ते खाली काय करतात, पत्रलेखनाच्या 2 कृती दिल्या जातात. किंवा हे अशा तऱ्हेचं पत्र लिहा किंवा अशा पद्धतीचं तरी पत्र लिहा. तर ह्या 2 कृती कुठल्याही एका कृतीवरती आपल्याला पत्र लिहायचं असतं. आता जी कृती आपण निवडली आहे उत्तर लिहिण्यासाठी, तर त्या कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपण काय करायचे आहे, पहिल्यांदा लक्षपूर्वक वाचायचे आहे. मग या कृतीच्या अनुषंगाने मी काय लिहिणार आहे, मला काय लिहिणं अपेक्षित आहे हे आपण आधी ठरवायचं आहे आणि त्यानुसार कृती सोडवायची आहे. कारण कृतीमध्ये दिलेले सर्व मुद्दे आपल्या पत्रलेखनात येणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे ते मुद्दे नीट वाचायचे आणि वाक्यरचना करायची आहे. दिलेल्या पद्धतीमध्ये आपले मुद्दे आले पाहिजे आणि मग आपण त्याचं पत्रलेखन करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची गरज नाही. औपचारिक पत्रामध्ये किंवा अनौपचारिक पत्रासाठी सुद्धा आपण ईमेल देत आहोत, त्यामुळे पाकीट काढून पत्ता लिहिण्याची कुठलीही गरज नाही. आज आपण पत्रलेखनाचा एक नमुना बघूया, म्हणजेच एक नमुना बघूया. तर आता आपण प्रश्नपत्रिकेत जे प्रश्न विचारतील तेव्हा आपण ते कसं लिहायचं तर
याचा एक नमुना पत्र आपण या ठिकाणी आता बघूया. आता असं समजा की असा प्रश्न आलेला आहे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, आदर्श विद्यालय, पुणे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक एस.टी. डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा, किंवा व्यवस्थापक एस.टी. डेपो यांच्याकडे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र लिहा. बघा, पत्र लेखनात याचं सगळं माहिती मजकूर हा सेमच आहे, पण विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने त्यांनी 2 कृती दिलेल्या आहे. एक तर आपण बसची मागणी करणारे पत्र लिहायचं, तर दुसरी कृती आहे ती म्हणजे त्यांनी आपल्याला बस उपलब्ध करून दिल्यामुळे आपण त्यांना आभारपर पत्र लिहायचे आहे. आपण काय करूया, आता शिकण्याच्या दृष्टीने ही 2ही पत्र आपण कसेही लिहू शकतो हे बघूया. आता समजा आपल्याला पहिली कृती सोडवायची आहे की विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने व्यवस्थापक एस.टी. डेपो यांच्याकडे बसची मागणी करणारे पत्र लिहा. हे आपल्याला आता लिहायचे आहे. आता हे कुठल्या स्वरूपाचे पत्र झालं, आपण कोणाशी तरी फॉर्मली म्हणजेच औपचारिक पद्धतीने बोलत आहोत, ऑफिशियली पत्र लिहित आहोत. हे पत्र आहे औपचारिक पत्र म्हणजेच फॉर्मल लेटर. आता आपल्या डोक्यात हे आले पाहिजे की औपचारिक पत्र लिहिताना यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की डाव्या बाजूला आपल्याला दिनांक हे लिहायचंच आहे, त्यांचं पद, त्यांचं प्रतिपद, पत्ता, हुद्दा हे सर्व लिहायचं आहे. आणि मग महत्त्वाचं काय, विषय. फॉर्मल लेटरमध्ये आपल्याला लिहायचं आहे तो विषय, आणि मोजक्या भाषेमध्येच आपल्याला विषय लिहून त्यानंतर मजकूर लिहायचा आहे. आणि शेवटी डाव्या हाताला आपलं नाव व पत्ता आणि त्याबरोबर आपला ईमेल ॲड्रेसही लिहायचा आहे. आता आपण बघूया हे पत्र आपण कसं लिहिणार आहोत. तर सगळ्यात आधी डाव्या बाजूला येणार दिनांक 16 सप्टेंबर 2020, त्याखाली येणार प्रति, आणि त्याच्यानंतर आपण कॉमा लिहिणार आहोत. नंतर सॅल्युटेशन असतं माननीय व्यवस्थापक, लगेच पुन्हा कॉमा येणार आहे, एस.टी. बस डेपो कॉमा, आणि त्याच्यानंतर पुणे. आता हा पूर्ण पत्ता झाल्यानंतर तर हा जो पत्ता आहे, आपण जो नमुना बघितला आहे त्या ठिकाणी आपण बघितला आहे तोच आपण जसाचा तसा जो प्रश्नपत्रिकेत दिला आहे तो डाव्या बाजूला घेतलेला आहे. आता त्यानंतर खालच्या ओळीला डाव्या बाजूला येणार विषय. आता विषय काय आहे तो पण आता आपल्याला प्रश्नात दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण एका ओळीत विषय लिहायचा आहे. तर तो विषय असा येईल, सहलीसाठी एस.टी. बस उपलब्ध करून देण्याबाबत. त्याखाली हे फॉर्मल लेटर आहे, त्यामुळे आपण त्यांना माननीय असा संबोधन करणार आहे. ते तर असणार माननीय महाशय कॉमा स्वल्पविराम. नंतर खालच्या ओळीवर येणार मी, जो आपला मेन मायना आहे, जो प्रतिनिधी आहे, जो मायना आहे तो सुरू होणार आहे. तर ते आपण कसं लिहिणार, मी
आदर्श विद्यालय पुणे या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने हे पत्र लिहित आहे. यावर्षी आमच्या विद्यालयाची शैक्षणिक सहल प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्यान बोरिवली येथे आयोजित केलेली आहे. या सहलीसाठी आपण आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी अशी आमची इच्छा आहे. फुल स्टॉप. आता या ठिकाणी आपण इथे एक परिच्छेद करणार आहोत. आमच्या सहलीच्या नियोजित तारखा 28 आणि 29 सप्टेंबर 2020 या असून 15 तारखेला सकाळी 5 वाजता आमच्या शाळेत बस उपलब्ध करावी ही विनंती. आता परत या ठिकाणी आपण एक पुन्हा परिच्छेद करणार आहोत आणि नवीन परिच्छेद हा आपल्याला परिच्छेद लाईनीपासूनच सुरुवात करायची आहे. तर आम्ही एकूण 48 विद्यार्थी आणि 4 शिक्षक असे एकूण 50 जण या सहलीसाठी जाणार आहोत. सर्वजण 12 वर्षाच्या वर आहोत. तेव्हा 50 सीटर बस आम्हाला उपलब्ध करून दिल्यास आम्ही आपले आभारी राहू. या सहलीसाठी आता या ठिकाणी पुन्हा आपण एक परिच्छेद केला आहे. या सहलीसाठी आम्हाला किती रक्कम भरावी लागेल? महामंडळ विद्यार्थ्यांना किती टक्के सवलत देते? मुक्काम असेल तर किती रक्कम जादा भरावी लागेल? या सर्व बाबतीत आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे. पुन्हा आपल्याला या ठिकाणी आता परिच्छेद करायचा आहे. विद्यार्थी प्रमुख या नात्याने मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटेलच, तरी कृपया वरील सर्व गोष्टींची माहिती द्यावी ही विनंती. त्यानंतर त्या ओळीवर येणार तसदीबद्दल क्षमस्व. त्याखाली येणार आपला कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधी आदर्श विद्यालय पुणे. आता या ठिकाणी फुल स्टॉप दिल्यानंतर आपला जो ईमेल ॲड्रेस आपण लिहिणार आहोत तो येणार. आता adarsh.vidyalay.gmail.com हा आपला एक आपणच तयार केलेला ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी लिहायचा आहे. या पद्धतीने आपल्याला बसची मागणी करणारं पत्र लिहिता येईल. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल, ही जी सर्व माहिती आपण या पत्रात लिहिली आहे, ही सर्व माहिती आपल्याला प्रश्नपत्रिकेत कृती स्वरूपात दिलेली आहे. तिचे आपण एकदा नजर टाकून त्यांनी दिलेली माहिती आपल्या पत्रामध्ये पूर्णपणे आपण लिहिलेली आहे किंवा नाही, कुठला मुद्दा राहिला आहे किंवा काय, हे लक्षात घेऊनच आपण आपलं पत्र पूर्ण करायचं